मंडळी वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोच तो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो सुखकारी. श्रीराम. मंडळी, समर्थ पुन्हा या श्लोकामधून सांगतात की मनुष्यानं समाजामध्ये वाद आणि विवाद हा जो आहे तो सोडून दिला पाहिजे. वाद घालण्यामुळं, विवाद करत बसल्यामुळं कोणाचंच हित साध्य होत नाही, हे समर्थांनी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलेलं आहे. आपण जे काम करत असतो, ज्या मार्गाने आपण चालत असतो, त्या मार्गाने आपण चालत राहावं. दुसरा व्यक्ती ज्या मार्गाने चालतो, जे करत असतो, ते त्याच्या बुद्धीप्रमाणे तो करत असतो. आपलंच खरं म्हणून आपण दुसऱ्याबरोबर वाद घालणं किंवा माझीच बाजू सत्याची आहे, तू माझ्याच मागे चाल, माझ्याबरोबर तू चाल, असं म्हणून दुसऱ्याला त्याच्यामध्ये अडकवणं हे केव्हाही हितकारक नाही आहे. जगामध्ये, समाजामध्ये जे वाद होतात ते ह्यामुळेच होतात. धर्माधर्मामध्ये जे वाद आहेत, पंथामध्ये जे वाद आहेत, संप्रदायामध्ये जे वाद आहेत, त्याचं कारण हे आहे की प्रत्येकाला असं वाटतं की माझंच म्हणणं खरं आहे, मला जे तत्व सापडलं तेच तत्व खरं आहे आणि सगळ्यांनी ते तत्व मान्य करावं, माझ्या विचाराप्रमाणे सगळ्यांनी चालावं, असं ज्यांना वाटतं तीच लोक वाद करत असतात. आणि प्रत्येकाच्या विचाराचा, प्रत्येकाच्या तत्वाचा त्या ठिकाणी सन्मान करणारे, प्रत्येकाच्या तत्वाचा गौरव करणारे जी माणसं असतात ती कधी वादविवादामध्ये पडत नाहीत. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पंथ, अनेक शाखा, अनेक संप्रदाय जे निर्माण झाले ते कशामुळे निर्माण झाले, तर सहिष्णुता हे आपलं तत्व, धर्माचं मुख्य तत्व आहे. प्रत्येकाच्या विचाराला सन्मान द्यायचा, त्याचे विचार स्वीकार करायचे आणि कुणाच्याही विचाराचं त्या ठिकाणी आपल्या विचारानं खंडन करून त्याला आपल्या मागं चालायला लावायचं नाही, हे धोरण असल्यामुळं ज्यांनी जी तत्व मांडली ती सगळी तत्व मान्य केली गेलेली आहेत. अगदी नास्तिकवादी जरी असले तरी नास्तिकवाद्यांना सुद्धा आपल्या धर्मामध्ये स्थान आहे. 6 दर्शनं आस्तिक आणि 6 दर्शनं नास्तिक मांडलेली आहेत. म्हणजे नास्तिकांचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश करून घेतला का, तर त्यांच्या बुद्धीला ते मत पटलं, त्यांनी ते मांडलं, ते त्यांच्या विचाराप्रमाणे चाललेले आहेत. म्हणून हे जे काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे जे विचार स्वातंत्र्य आहे, हा एक फार बहुमोलाचा असणारा आपल्या धर्मातला एक भाग आहे. एवढ्या करता आपल्या धर्मामध्ये अनेक देव आहेत, अनेक विचारसरणी आहेत, अनेक विविध प्रकारचे उपासना मार्ग आहेत. त्या सगळ्यांचा स्वीकार आपल्या हिंदू धर्मानं केलेला आहे. त्याचं कारणच हे आहे की कोणाचा कोणाशी वाद होऊ नये, त्यांनी आपापल्या रस्त्याने चालावं, आपल्या जीवनाचं हित करून घ्यावं, आपल्या आत्मानंदाची प्राप्ती करून घ्यावी, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मंडळी, जगात इतरत्र जर आपण पाहिलं तर हे आपल्याला दिसत नाही. कोणीतरी एक त्या ठिकाणी प्रेषित असतो, कोणीतरी एक धर्मसंस्थापक असतो आणि तो सगळ्या अनुयायांना म्हणतो की माझ्याच विचाराप्रमाणे चला, माझ्याच मताप्रमाणे तुम्ही आचरण करा आणि माझ्या आचरणाप्रमाणे जर तुम्ही नाही केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला नरकाची प्राप्ती होईल किंवा आणखीन काहीतरी अशा प्रकारची भीतीदायक अशी विधानं केलेली आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा अशा गोष्टी ज्या आहेत त्या मनुष्याने टाळल्या पाहिजेत आणि वाद आणि विवाद या दोन गोष्टी सोडून आणखीन आपल्या प्रगतीच्या, उन्नतीच्या मार्गावरती मनुष्यानं चाललं पाहिजे, ही समर्थांचे या ठिकाणी म्हणणं आहे. म्हणून जनी वाद विवाद सोडून द्यावा. मग काय करावं? जनी सुखसंवाद सुखे करावा. समर्थ म्हणतात करायचं असेल तर समाजामध्ये, माणसामध्ये सुखसंवाद करावा. सुखसंवाद कशाला म्हणतात? की जो संवाद करत असताना दोघांनाही सुखाची प्राप्ती होते, त्याला सुखसंवाद असं म्हणतात. एकाला सुख होणं आणि एकाला दुःख होणं याला सुखसंवाद नाहीत म्हणत. ज्या वेळेला वादविवादामध्ये एखादा मनुष्य जिंकतो त्याला आनंद होतो की आपण जिंकलो वादामध्ये, आणि जो हारतो, पराभूत होतो, त्याला दुःख होतं, त्याला सुखसंवाद असं म्हणत नाहीत. सुखसंवादाची व्याख्या आहे की ज्या बोलण्यामध्ये, ज्या चर्चेमध्ये दोघांनाही समान आनंद होतो तो सुखसंवाद आहे. उदाहरणार्थ एखादा पती आणि पत्नी यांच्या दोघांच्यामध्ये जो प्रेमसंवाद असतो
त्याला सुखसंवाद म्हणता येईल. एखादा प्रियकर एखादी प्रियसी एकमेकांशी जे बोलत असतात, जो संवाद करत असतात, त्यामधून दोघांनाही अंतःकरणाला मनाला आनंद प्राप्त होतो, त्याला सुखसंवाद असं म्हटलं जातं. आमच्या संत महात्म्याने असा सुखसंवाद देवाबरोबर केलेला आहे. देवाबरोबर जे संतांचं बोलणं आहे त्या बोलण्यामध्ये दोघांनाही सुख आहे. त्यांच्या बोलण्यानं देवालाही सुख होतं आणि देव त्यांच्याशी बोलतो त्या बोलण्यानं संतांनाही सुख होतं. अशा प्रकारे दोघांना ज्या बोलण्यामधून सुख प्राप्त होईल, ज्या चर्चेमधून सुख प्राप्त होईल, त्याला सुखसंवाद असं म्हणावं. ज्याप्रमाणे आई आणि बाळ या दोघांच्या मध्ये बोलण्यामध्ये दोघांनाही आनंद होतो. बाळाचं बोबडं बोलणं आई ऐकून त्या ठिकाणी आई बाळाप्रमाणे बोबडच बोलते. त्यामुळं बाळाला वाटतं की आई पण माझ्यासारखी बोबडीच बोलते. त्या बाळालाही आनंद होतो आणि आपलं बाळ कसं बोलतंय त्याचं कौतुक वाटून त्या आईलाही त्या बाळाच्या बोलण्याचा आनंद होतो. ह्या दोघांच्या मध्ये जो असतो त्याला सुखसंवाद म्हणतात. समर्थ म्हणतात की बाबा रे, समाजामध्ये करता आला तर सुखसंवाद करावा आणि तो सुखे करावा. म्हणजे सुखानं आनंदानं सुखसंवाद करावा की ज्याच्यामध्ये सर्वांचं भलं आहे असा सुखसंवाद करावा. वादविवाद अशा प्रकारचा आहे तो सोडून द्यावा. आणि मग असा जो जगामध्ये असतो, जगी तोच तो शोक संताप हारी, तोच मनुष्य, तोच साधक, तोच भगवत भक्त जगातला शोक आणि संताप याचं निवारण करू शकतो. शोक संताप वाढवणारीच माणसं जास्त आहेत, पण त्याचं निवारण करणाऱ्यांची फार त्या ठिकाणी कमतरता आहे सध्या. तेव्हा अशा माणसाची गरज आहे की दुसऱ्यांचा शोक आणि संताप आपल्या बोलण्यानं, आपल्या वागण्यानं, आपल्या आचरणानं तो घालवू शकतो, त्याचं निवारण करू शकतो. अशा प्रकारचा महान उच्च कोटीच्या विचारसरणीचा जो साधक आहे त्याचा जगाला फार सुंदर अशा प्रकारचा उपयोग होत असतो. म्हणून जगी तोची तो शोक संताप हारी म्हणून समर्थ म्हणतात की तुटे वाद संवाद तो हितकारी. ज्याच्यामुळं वाद तुटून जातो आणि संवाद होतो, तोच संवाद सर्वांच्या हिताचा आहे, सर्वांच्या कल्याणाचा आहे आणि सर्वांच्या उन्नतीचा आहे. अशा प्रकारच्या विचारानं मनुष्यानं जीवनामध्ये आचरण करावं. अशा प्रकारची शिकवण समर्थांनी बऱ्याच श्लोकामधून एकाच पद्धतीचं चिंतन मांडलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक श्लोकावरती फार विस्तारानं बोललं पाहिजे अशातला काही भाग नाही. सगळा मुद्दा जवळजवळ एकच आलेला आहे बऱ्याच श्लोकांमध्ये. त्यामुळं आजच्या या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चिंतन आवडलं असल्यास आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा जरूर, आणि सर्वांच्यापर्यंत ही माहिती अवश्य पोचवा. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.